बाई बाई. हा, बोला ना काकाजी, काय म्हणता? कोण पाहिजे तुम्हाला? बाई म्हटलं बाया पाहिजे होते मले, मजूर पाहिजे. तर भेटन काय बाया? भेटन काय ह्या गावात? बाया काय काकाजी माहित नाही बा, बायाचं कुठं जाते काय जाते तर मले काही माहित नाही. तुम्ही घुमा ना थोडेसे गावात, समोर जा, कोणाले विचारून पहा, असन खाली तर येऊन जाईन. अच्छा ठीक आहे, जाऊन पाहतो. पाहुणीन बाई होय वाटते, माहित नाही तुले. नाही नाही काकाजी, पाहुणीनबाई नाही होय, मी ह्याच गावात राहतो. इच्छीच होय म्हटलं. मी कामाले नाही जात ना माया पोराच्या न, त्याच्यानं मला काही माहित नाही कुठं जाते काय जाते. कामाले जाऊन राहा तर माहीत राहते कुठं चालू आहे, गावात जाते का बाहेर गावी जाते, त्याच्यानं काही माहीतच नाही मले. अच्छा अच्छा, ह्याच गावात राहतं काय? मला असं वाटलं तू म्हणत होती माहित नाही बा, त्याच्यानं पाहुणीन बाई असन बा. तर ठीक आहे ना बाई, जाऊन पाहतो मी समोर. ठीक आहे ना काकाजी, जाऊन पहा ना तुम्ही, समोर जाऊन पहा, खाली असन तर भेटून जाईन. एक काम करा ना काकाजी, चाला म्हटलं, मी तिकडेच जाऊन राहिली तर नेऊन देतो तुम्हाला मंदाताईच्या घरी, नाही तर रुपाताईच्या घरी. चला म्हटलं. बरं चाल ना, चाल, दाखवून दे मला घर, कोणतं घर होतं. हो हो चला. मंदाताई, मंदाताई. कोण होय बापा? आता कोणाला घेऊन आली राधा? मला वावरात जावाच आहे ना, जावाच्या वेळेवर आले. कोण होय तर? कोण होय राधा? तू ये काकाजी होय काय? नाही नाही मंदाताई, माय काकाजी नाही होय, हे बाहेर गावी राहते तर त्याले मजूर पाहिजे. तर मला विचारत होते बाया आहे का नाही आहे, भेटन का नाही भेटणार बा, तर विचारून घ्या कायच्यासाठी म्हणून राहिले. तर निंदन म्हणते का खाट टाकासाठी पाहिजे का अजून कायच्यासाठी पाहिजे. अच्छा अच्छा, बाहेर गावचे होय काय? बोला ना काकाजी, काय म्हणता? बाई म्हटलं मला बाया पाहिजे सोयाबीन सोंगाले, तर भेटन का बाया या गावात? हाय काय मजूर खाली? बाया काय काकाजी भेटून जाईन ना तुम्हाला, पण आता उद्या तर दसरा आहे तर उद्या काही जमणार नाही. उद्या तर काही येणार नाही बाया, दसरा झाल्यावर असेल. हो चालते ना बाई, दसरा झाल्यावर या तुम्ही. उद्याची 2 तारीख, एक काम करा 3 तारखेपासून या तुम्ही. तर मला 15 बाया पाहिजे होते, भेटन काय 15 बाया? आता 15 तर नाही भेटणार काकाजी, पण 8-10 भेटू शकते. आता जेवढ्या जुळन तेवढ्या बाया. चालते ना, चालते. 8-10 राहिल्या तरी चालते. तर मग पाय ना बाई मग. आणि रोजगे काय द्यान तुम्ही सोयाबीन सोंगाचा? रोज काय जो चालू आहे तोच दिन. तुमच्या गावात काय चालू आहे? आमच्या गावात 250 रुपये चालू आहे ना काकाजी. मग 250 द्यान काय तुम्ही? आम्हाला बाहेर गावी या लागते ना. काय 300 रुपये पाहिजे होते. नाही नाही बाई, 300 रुपये जास्त होते. आता तुम्ही बाहेर गावी याल तर तुमच्यासाठी ऑटो पाठवा लागेल मले. ऑटोचा खर्च, ऑटोवाल्याचं तर भाडं किती मोठं जाते. आणि एक आहे, तुम्ही वेळेवर वावरात या, मी तुम्हाला वेळेवर सुट्टी देईन. आणि तुम्ही जर इकूनच लेट याल वावरात तर मी लेट सुट्टी देईन. आणि मजुरी म्हटलं मी ठेवणार नाही. ज्या दिवशी काम होईल त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुमचे पैसे देऊन देईन. म्हटलं घुमायला लागणार तुम्हाला माझ्या घराभोवताल. ते तर आहे, पण रोज म्हटलं 250 रुपये नाही परवडत ना काकाजी. आता गावातल्या गावात आम्ही 250 जातो. आता बाहेर गावी तर 300 तरी पाहिजे आम्हाला. बाहेर गावी जा लागते तर सकाळीच उठा लागते म्हटलं काकाजी. 5 नाही वाजत तर उठा, डब्बा बनवा, घरचे कामं करा घाई घाईनं. 9 नाही वाजत तर निघा लागते घरून. आणि तिकून बी 5 वाजता सुट्टी होते तर येवाले 6 वाजते घरी येवाले. हो ते तर आहे. बरं ठीक आहे, देऊन देईन 300 रुपये. तर चाल ना मग बाई, चाल म्हटलं, दाखवून दे मला घर, किती बाया आहे काय बाया आहे पाहून घेऊ म्हटलं. चाल मग माझ्या संग. मंदाताई, तुम्ही दाखवून द्या काकाजीले, प्रीतीताईच्या घरी घेऊन जा, तिकडे शांता काकू आहे त्याच्या घरी घेऊन जा. मले रुपाताईच्या घरी जावाचं आहे तर तिथंच चालले मी. बरं जाय ना तू जाय, मी येतो त्या काकाजीला घेऊन. बरं बरं. काकाजी पाणी गिनी पिता काय? हो बाई, आण पाणी, आण लागली मले. मी तेच म्हणत होतो, घेऊन ये पाणी. बरं बरं, घ्या काकाजी पाणी. चाल मग बाई, पाहू म्हटलं मजूर. हो हो चला ना काकाजी, चला चला. मला वावरातच जावंच होतं, पण आता तुम्ही आले त्याच्यानं थांबून राहिले मी. ठीक आहे ना बाई, एक काम कर, मले 2-3चं घर दाखवून दे, मग तू चालली जाय, मग मी त्याच्या संग घुमतो. हो तसं करतो मी. तुम्हाला प्रीतीताईचं घर दाखवून देतो, प्रीतीताई संग बोलणं करून देतो आणि येऊन जातो मी. मला वावरात जावाचं आहे त्याच्यानं टाइम बी नाही आहे. माहीत गेले नाही आहे, सकाळीच गेले वावरात तर डब्बा घेऊन जा लागते, त्याच्यानं घाई करून राहिली मी.
ठीक आहे ना बाई. मावशी, मावशी, चंद्रकला मावशी, योगेश भाऊ, मावशी आहे काय घरी? नाही ना मंदाताई, आई घरी नाही आहे, तिकडेच गेली. बहुतेक दुर्गा देवी जवळच गेली असं. नाही तिकडे. सांगितलं नाही काय मावशीनं कुठं चालली म्हणून? नाही, आईनं सांगितलं नाही. येतो म्हणे मी लवकर. एक तर त्या दुर्गा देवी जवळ असन, नाही तर मग मोठ्याईच्या घरी असन. काम होतं काय आई संग? हो, काम होतं. हे काकाजी आले तर त्याला मजूर पाहिजे, तर मी म्हटलं मावशीचं घर दाखवून देतो बा, मावशी संग बोलणं करून देतो आणि जातो म्हणत होती वावरात. पण आता तुम्ही म्हणता आई घरी नाहीये तर जा लागन मला तिकडे. मग हो, जाऊन पहा ना, समोर जाऊन पहा, तिकडे असनच आई. बरं ठीक आहे. अन सांग जा मग मावशीले आली होती म्हणा मंदाताई. ठीक आहे ना आई, घरी आल्यावर सांगतोस मी. हो हो. चला मग काकाजी, समोर चला. इथं चंद्रकला काकूचं घर होई आहे, इथं राहते. ठीक आहे ना बाई, थोड्या वेळाने येऊन पाहिन मी. हो, येऊन पाहिजा तुम्ही आणि बोलून घे जा. जर तिकडे भेटन तर तिकडेच बोलून घेऊ. ठीक आहे ना, चाल मग समोर. आशा, ओ आशा, बोला ना मंदाताई. माय बाई, बरं झालं हो तू भेटली तर. मी किती वेळची गावात घुमून राहिले. काहून मंदाताई, काय झालं? अहो काही नाही, काकाजी आले ते यायले मजूर पाहिजे सोयाबीन सोंगाले. तर म्हटलं पाहता काय तू बाया? 10-12 पाहिजे म्हणते, किती भेटते ना काय नाही. तर थोडीशी घुम म्हटलं या काकाजी बरोबर. नवीन आहे, पहिल्यांदाच आले आपल्या गावात, तर घर काही माहित नाही. तर त्याच्यानं म्हणून राहिली तू घर दाखवून दे. प्रीतीताईचं घर, रूपाचं घर, शांता काकूचं घर, अजून तिकडे लताबाई आहे. ठीक आहे ना मग मंदाताई, ठीक आहे. जा तुम्ही वावरात, तुम्हाला घाई आहे म्हणतात. जा तुम्ही डब्बा घेऊन जा, मी काकाजीला दाखवून देतो. चला मग काकाजी, मी दाखवून देतो म्हटलं तुम्हाला. हो, आणि किती बाया जुडतात त्या हिशोबानं ऑटो सांगन म्हणते मग आपल्यासाठी. तर मी बी येईन. मलाही दर्जा नाही तर सोडून द्यान मले. बरं ठीक आहे ना, तुम्ही आहे मी आहे, आपण दोघी जणी झालो, अजून गावात पाहतो. हो, घेऊन जाय मग काकाजीला. काकाजी जा मग तुम्ही आशा सोबत. चाल मग आशा बाई, चाल चाल, दाखवून दे मला घर. हो काकाजी, चला चला. काय करून राहिल्या प्रीतीताई? काही नाही, आशा लताबाई आली तर बसली आहे. बोल ना, काय म्हणता? काही नाही, काकाजी आले ते यायले बाया पाहिजे सोयाबीन सोंगाले. तर भेटन काय बाया? बाया काय भेटन ना, पण काकाजी म्हटलं तुम्ही पहिलेच काऊन नाही आले? आता दसऱ्याच्या बाया भेटते नाही भेटत. आता ह्या हप्त्यात तर खालीच होते बाया. मला काय माहित बाई आता बाया खाली आहे म्हणून. मी बायाच पाहून राहिलो. माझ्या गावातल्या बाया हो काकाजी येतो येतो म्हणते, आणि 15 दिवसापासून घुमून राहिल्या. मुले 15 दिवसापासून घुमून राहिल्या त्या, येतो काकाजी येऊनच नाही राहिल्या. त्याच्यानं म्हटलं यायची वाट पाहता दसरा आला, पण ह्या काही येऊन नाही राहिल्या. त्याच्यानं चला म्हटलं बाहेरगावी जा आणि बाहेरगावच्याच बाया घेऊन या म्हटलं याटोनं. तर पहा म्हटलं दसरा झाल्यावर, आता उद्याचा दसरा आहे, तर 3 तारखेपासून या मग तुम्ही. हो काकाजी, दसरा गिसरा होऊ द्या, मग येतो ना आम्ही, खालीच आहे. आणि रोजगी काय द्या काकाजी? रोज सांगून द्या बा पहिले, येवाच्या पहिले. नाही तर मग म्हणा 250 म्हणत होतं, मग आम्ही मागं 300. असं नाही पाहिजे, रोज सांगून द्या किती काय द्या. रोज सांगितलं ना बाई, ह्या बाईले माहीतच आहे रोज किती देणार आहे, काय देणार आहे. तुम्ही सांगून द्या ना. आशा किती दिन म्हणते काकाजी? 200 म्हणते का 250 म्हणते? नाही प्रीतीताई, 250 रुपये कसे काय घेणार आहे? 250 रुपयानं गावातच चाललो ना आपण. 300 रुपये दिन म्हणते काकाजी, 300 रुपये. 9 वाजता आपल्याला घरून निघा लागल, आणि 9 वाजता जर निघालो आपण घरून, 10 वाजता हात लागला पाहिजे म्हणते वावरात. 10 वाजता जर हात लागन तर 5 वाजता सुट्टी दिन म्हणते. नाही तर मग तुम्ही 10 चे 11 वाजवून तर मी बी वावरात 6 वाजवून म्हणते. अच्छा असं आहे का? ठीक आहे ना, वेळेवर जाऊ ना, वेळेवर सुट्टी घेऊ. चालते ना, 300 रुपये रोज. मी बी तेच म्हणत होते, बाहेर गावी जाऊन राहिलो तर 300 रुपयानं जातो बाहेर गावी. हो माहित आहे ना बाई, आता माझ्या गावातली बाया बाहेरगावी जाते तर 300 रुपयेच रोजानं जाते. गावातल्या गावात जाते 250. ठीक आहे ना, मग आम्ही दोघी जणी आहे. आशा आहे, अजून कोण आहे हो? आशा, मंदाताई आहे आणि मी आहे, आणि तुम्ही दोघी जणी, 4 जणी झालो आपण. अजून इकडे जाऊन पाहतो ना, चंद्रकला काकूच्या घरी, शांता काकूच्या घरी, तिकडे रूपाच्या घरी, तिकडे सरू बाई आहे त्याच्या घरी. बरं जाऊन पाय, घेऊन जा काकाजीला. काकाजी तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव काय बाई? श्यामा. अच्छा श्यामा. तर एक काम कर जा आशा, काकाजीचा मोबाईल नंबर घेऊन घे जा, आपल्याला सांगायला बरं होते. मग आज येतो काकाजी, आज जमत नाही. मग वेळेवर बायाचं तर तुला माहितच आहे. मग दोघी म्हणते हा ना, दोघी म्हणते नाही. बिनफालतू एवढा मोठा ऑटो घेऊन येईन, भाडं बसन ना काकाजीचं. त्याच्यानं म्हटलं जावाच्या पहिले फोन करून सांगून द्या, काकाजी एवढ्या बाया आहे बा, घेऊन या तुम्ही. नाही का काकाजी, बरोबर आहे ना? हो बाई बरोबर आहे ना.
तर मला 2 नंबर देऊन दे जा. एक तुझा नंबर देऊन दे, अजून एखादीचा नंबर देऊन दे. हो तुम्ही बी तुमचे 2 नंबर देऊन दे जा. तुमच्या घरी कोण कोण आहे पोराचा बी देऊन दे जा. पोरग गिरग असन तर आणि तुमचा नंबर देऊन द्या. म्हणजे तुम्हाला लावन आणि तुम्हाला नाही समजा नाही लागणार तुमचा नंबर तर पोराला लावन. ठीक आहे ना बाई, देऊन देईन मी. ह्या बाईजवळ एका कागदात लिहून देऊन देईन मी 2 नंबर. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. चला मग काकाजी सामान. हो हो चालतं. रुपा ओ रुपा रुपा हाय काय घरी? बाई राणी आई आहे काय घरी? नाही नाही आत्या आई तर घरी नाही आहे. आई देवी जवळच गेली ना. तिकडेच जा तुम्ही. अच्छा अच्छा देवी जवळ काय? ठीक आहे तिकडेच जाऊन पाहतो मग. असं तिथं बाया नाही काय देवी जवळ तर राहतेच बसल्या. इकडे तिकडे घुमल्यापेक्षा तिथंच घेऊन जातो काकाजीले. हो जा ना. आई आहे तिकडे, ते शांता आजी आहे आणि चंद्रकला आजी आहे, मै आई आहे आणि मै मामी आहे तिथंच आहे देवी जवळ. हा काय तिथंच जाणं परवडते मग. तिथंच भेटते 10-12 बाया. हो हो जा तुम्ही. चला मग काकाजी. हो हो. काय व रुपा प्रॅक्टिस नाही करत काय म्हटलं गरब्याची? प्रॅक्टिस नाही करा लागत? आज गरबा आहे ना संध्याकाळी. प्रॅक्टिस काय काकू, आता साधा सुद्धा गरबा आहे. केली ना मी प्रॅक्टिस रात्री. केली आम्ही 9 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत 1 घंटा प्रॅक्टिस केली. आता करा लागेल ना अजून थोडीशी प्रॅक्टिस. हो कर जा ना. नंबर येऊ का नाही येऊ पण प्रॅक्टिस करून घ्या. नाही तर काय मग. आणि राधा तुम्ही दोघे जण गरबा खेळणार आहे ना? तुमची झाली वाटते प्रॅक्टिस. जशी येते तशी काकू. तशी तर प्रॅक्टिस काय येते म्हणा, चुकत गिकत नाही पण येते साधा सुद्धा गरबा. हा काय प्रॅक्टिस करत असन तू, सांगत नसन नाही म्हणत असन सांगाव नाही काकूले. नाही तर बा नजर वजर लागन. नाही नाही नजर लागायची गोष्ट नाही. आता प्रॅक्टिस काय करणार आहे, येते ना पहिलेच येते म्हणून प्रॅक्टिस नाही करा लागत. चांगली गोष्ट आहे मग येते तर. संध्याकाळी मस्त ये जो मेकअप गी करून. मस्त लिपस्टिक पावडर गजरे वजरे लाचा वाचा घालून ये जा मस्त तयार वयार होऊन. हो हो येईन ना, तयार होऊनच येईन. काकू ओ काकू शांता मावशी आशा आली ना. आशा संग माहित नाही कोण काकाजी होय तर संग आहे. बोल ना बाई आशा बोल बोल. कोण आहे म्हटलं हे भाऊ? कोण भाऊ आहे? हे काकाजी आहे म्हटलं. श्यामा काकाजी यायले बाया पाहिजे सोयाबीन सोंगासाठी. तर बास पाहून राहिली मी. 10-12 जणी पाहिजे म्हणते. जेवढ्या भेटन तेवढ्या. 15 भेटो का मग तिकडे 20 भेटो. अच्छा अच्छा तर भेटल्या काय मग बाया? नाही ना काकू कुठं बाया भेटल्या असतं नाही. गावात घुमून राहिले मी. कोणी घरी आहे तर कोणी वावरात गेलं, कोणी कुठं. 4 जणी जुळलो फक्त आम्ही. तिकडे प्रीतीताई आणि लताबाई मी आहे आणि मंदाताई आहे. 4 जणी. आणि मग इकडे घेऊन आले मी काकाजीले. रुपाच्या घरी गेलते तर राणी म्हणते आत्या म्हणते घरी कोणीच नाही आहे म्हणते. आई गी तिकडेच आहे म्हणते देवी जवळ. तर जा म्हणते तुम्ही तिकडे. तर चालन काय मग काकू? हो येईन घेईन पण म्हटलं आता होऊ दे ना. दसरा गिसरा होऊ दे जाऊ मग. ठीक आहे ना बाई, चालते. तर मी असा म्हणत होतो उद्या दसरा होऊन जाते. उद्याची 2 तारीख तर 3 तारखेपासून या मग तुम्ही, शुक्रवार पासून. भाऊ बरोबर आहे तुमचं पण 3 न 4 तारखेला जमणार नाही. 5 तारखेपासून येईन बा आम्ही. काऊन बाई कुठचा हो काय तुम्हाला? कुठचा हो काय म्हटलं? नाही भाऊ होका गिका नाही आहे. आता उद्याचा दसरा मग दुसऱ्या दिवशी आहे जेवण 3 तारखेला आणि 4 तारखेला विसर्जन. त्याच्यानं काही जमणार नाही. हो गड्या काकू. हो काकू हो गड्या मी तर बोललेच होते. नाही तर काय मग. आता ह्या 2-3 दिवस जमतच नाही ना. तर काय म्हणता मग भाऊ येऊ काय आम्ही 5 तारखेपासून? येतो मग आम्ही 10-12 जणी. हो खालीच आहे आम्ही. पहिलेच आले असते तुम्ही ह्या हप्त्यात तर झाली असती तुमची आतापर्यंत सोयाबीन सोंगून. बाई पण आपल्याला तेवढं माहित नाही राहत ना बाया खाली आहे नाही आहे. आता मी माझ्या गावातल्या बायाच्या भरोशावर होतो. 15 दिवसापासून घुमून राहिल्या मले. हो काकाजी येतो 2 दिवसाचा आहे 4 दिवसाचा आहे. इथं हो काय तिथं हो काय असे म्हणता करता गेले म्हटलं माझे 15 दिवस. त्याच्यानं म्हटलं आता यायची काही वाट पाहत नाही मी. त्याच्या भरोशावर काही बसत नाही. त्याच्यानं चला म्हटलं जाऊनच पाहू. तर आलो मग तुमच्या गावात. असं ठीक आहे ना भाऊ येईन आम्ही. आमचं येणं गिणं पक्का आहे. आम्ही हो आमचं मग असं आहे हो तर हो नाही तर नाही. ठीक आहे ना. तर एक काम करा तुमचा नंबर देऊन द्या आणि माझा नंबर तुम्ही घेऊन घ्या. 4 तारखेला लावतोच मग मी फोन. हो लावा तुम्ही 4 तारखेला फोन लावा सांगतोच मग मी. आणि 5 तारखेला येतोच मग आम्ही. ठीक आहे ना बाई ठीक आहे. सांगा मग मला किती बाया जुळते 10, 12, 15, 20 आणि तसं सांगा मग. हो आणि रोजगी सांगितलंय आशाले? हो काकू काकाजीनं रोज सांगितलंय ना 300 रुपये म्हणते. 300 रुपये रोज दे.
आणि यातही पाठवून आपल्यासाठी. ठीक आहे ना, चालते ना मग. बाई आशा दे ना मग मोबाईल नंबर देऊन दे 2 आणि माझे नंबर घेऊन घे. हो काकाजी. हॅलो, हा मेघा, काय चालू आहे? काही नाही बा, शेण टाकून राहिली. शेण टाकून राहिले आता यावेळेस? हो, आज बाबा घरी नाही आहे, मजूर पावाले गेले, त्याच्यानं म्हटलं चला टाकून घ्या. न आई नाही आहे घरी. हा काय, कोणतं काम आहे वावरात? फवारा टाकतो म्हणते पराठीले. अच्छा अच्छा, फवारा टाकायचा आहे का? येऊ काय मग मी? हा, मी खालीच आहे म्हटलं, येतो रोजदार. या ना मग. येत काऊन नाही, या म्हटलं, पण रोज गीज नाही देणार बा, फुकट काम करा लागन तुम्हाला. चालते ना, रोज नाही पाहिजे मला, येईन म्हटलं. सांगून द्यायचं मग मामाजीले येऊन राहिले म्हणा जवळ बुवा. जाऊ द्या ना, काय लेता तुम्ही. अरे खाली पिली आहे तर येतो म्हटलं, फवारा मारून देतो. हा, राहीन 2-4 दिवस. नाही, तुम्ही येऊही नका राहूही नका. काऊन? हा, राहिले भेटन ना मला फवारा टाकण्याच्या मिशानं. नाही नाही, राहू द्या ना, भेटतेच माणसं. हा काय, चांगलं आहे मग. हा, सांगजो, नाही भेटणार तर लावजो मला फोन, येऊन जाईन मी. ठीक आहे ना, बाबाला सांगा लागन मग. हो, सांगजो मग. ठीक आहे मग, मी आता शेण टाकतो ना, मग लावतो तुम्हाला फोन. ठीक आहे मग, शेण टाक आणि लाव मग फोन. ठीक आहे, ठेवतो मग. आणि आठवणीनं लाव, नाही तर भुलून जाशील. वाट पाय तुम्ही. हो हो, लावतो ना मी, आठवणीने लावतो तुम्हाला. ठीक आहे मग. हो ठीक आहे, बाय.